ओम गंग गणपते नमः. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तुम्हा सर्वांना लक्षात आलंच असेल माझे व्हिडिओज बघून. बऱ्याच जणांकडून मला हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही पुण्यात एवढी जागा कधी घेतली, गार्डनिंगसाठी तुमच्याकडे एवढी जागा आहे, घर आहे. प्रत्येकांना असं वाटलं असेल की हे लोक खेडेगावातून तर आलेले आहेत, यांनी एवढं सगळं कसं तयार केलं असेल, कुठेतरी यांच्या आईबापांनी पैसा पुरवला असेल, यांना घराकडचं काहीतरी मिळालं असेल म्हणून त्यांनी केलं असेल. असं बिलकुल नाही आहे. आम्ही यासाठी खूप कष्ट केलेलं आहे. तुम्हाला खरं सांगायचं तर आम्ही पुण्यात येताना फक्त अंगावर घातलेले कपडे घेऊन आम्ही पुण्यात आलो. कसं होतं, शिक्षणानंतर खेडेगावात रोजगार मिळत नाही, त्यामुळे लोक शहराकडे शिफ्ट होतात. शहराकडे शिफ्ट होत असताना आपण बरीच स्वप्न उराशी बाळगलेली असतात. आपण असं करून दाखवू, आपण तसं करून दाखवू. पण कसं होतं, शहरात आल्यानंतर इतक्या अडचणींना सामोरे जावं लागतं. आम्हीसुद्धा बऱ्याच अडचणींमधून सामोरे गेलेलो आहोत. असे कितीतरी लोक असतील की त्यांना असं वाटत असेल की नाही बाबा, आपण शहरात आता काही करूच शकत नाही आहे, आपण गावाकडे गेलं पाहिजे. असे विचार थोड्याफार लोकांचे जरी चेंज झाले तरी माझ्या ह्या व्हिडिओला अर्थ राहील. म्हणजे काय, मी जे व्हिडिओ बनवते त्याच्यातून माझा असा उद्देश आहे की समाजाला काहीतरी संदेश मला देता आला पाहिजे. त्याच्यातून थोड्याफार लोकांना त्याचा उपयोग झाला तरी मी बनवलेल्या व्हिडिओचं सार्थक झालं. शहरात आपलं लाईफ सक्सेस करून दाखवायची असेल तर बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की शिक्षण खूप महत्त्वाचं ठरतं. असं काही नाही आहे. बरीच असं गावाकडून न शिकलेले लोकंसुद्धा इथे येऊन त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलेलं आहे. बऱ्याच लोकांना मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी शिफ्ट व्हावं लागतं. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की शहरात आल्यानंतर असं होतं की बऱ्याच वेळेस मित्राचा चांगला पेमेंट बघून शिफ्ट झालेले असतात. माझा मित्र शहरात किती वर्ष आधी आला आणि त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे, त्याची काम करण्याची पद्धत कशी आहे, या सर्व गोष्टींचा विचार न करता मूल्यमापन केलं जातं. त्याला अमुक पेमेंट मिळतो तर मलासुद्धा तेवढाच मिळाला पाहिजे. आमच्या दोघांचं शिक्षण तर सेमच झालेलं आहे, पण शिक्षणावरती काही नसतं. अनुभव हे खूप महत्त्वाचे असतात. सुरुवातीला भले पेमेंट कमी मिळू दे, पण जे काम आपल्याला दिलं गेलं आहे ते एकदम प्रामाणिकपणे पार पाडायला पाहिजे. याच्यातून काय होतं की आपण करत असलेल्या कामाचा आपल्याला अनुभव येत जातो. म्हणून कधीही घेतलेल्या कामात आधी एक्सपर्ट बना. आपल्याकडे जे आहे त्याच्यात आनंदित राहायला शिकलं पाहिजे आणि ज्या गोष्टी नाही आहेत त्यासाठी प्रयत्न पुरेपूर केला पाहिजे. त्याची वेळ आली की ती कामं आपोआप होत जातात. माझ्या मते नोकरीचे 2 प्रकार असतात. एक प्रकार म्हणजे मजबुरी आणि दुसरा म्हणजे उगाच आईबापांनी आता शिक्षण दिलेलं आहे आणि नोकरी करायची म्हणून करायची. गावाकडे शेती, जमीन, पैसा भरपूर आहे, पण शिक्षण दिलेलं आहे, पुढं आयुष्यात नोकरी एक करायची आहे म्हणून करायचा, हा दुसरा प्रकार झाला. त्यातला आमच्या दोघांचा हा प्रकार जो होता तो मजबुरीचा होता. आम्हाला करणं हे भागच होतं. बऱ्याच व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला लक्षात येईलच ही मजबुरी का होती, पण सध्या तरी मी तुम्हाला एवढंच सांगेन की ही मजबुरी होती, त्यामुळेच आम्ही लाईफमध्ये असे सक्सेस झालेलो आहोत. मग आमच्या प्रवासाला इथून सुरुवात झाली. आणि कसं होतं, माणूस मजबूर असला ना की आयुष्यात सक्सेस हा होतच होतो. कारण त्याला थोडीशीसुद्धा गर्व नसतो की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. तो मजबूर असल्यामुळे तो करत असलेल्या कामात एकदम प्रामाणिकपणे उतरतो आणि तो प्रामाणिकपणे ते काम केल्यामुळे त्याचा अनुभव जो येतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि तुम्ही कुठेही जॉब करत असताना जितका तुमचा अनुभव जास्त तितका तुम्हाला पेमेंटसुद्धा जास्त मिळत जातो. माझा स्वतःचा अनुभव सांगायचा झाला तर आम्ही जेव्हा पुण्यात आलो तेव्हा आम्ही एका रिलेटिव्सकडे थांबलेलो होतो. 15 दिवस त्यांनी आम्हाला जेवणापासून सगळं दिलं, म्हणजे राहण्यापिण्यासाठी जेवण सगळं त्यांनी तिथं पुरवलं. आम्ही 15 दिवसांनी आम्ही बाहेर पडलो आणि थोडीफार भांडी वगैरे घेतली. आम्ही थोडे शिल्लक होते पैसे आमच्याकडे, त्याच्यातून भांडी घेतली. सुरुवातीला आम्हाला 15 दिवस जेव्हा आम्ही त्यांच्याकडे राहिलो तेव्हा आम्ही जॉब शोधला. त्यांना, माझ्या मिस्टरांना मिळालेला पहिला पेमेंट हा होता फक्त 1500 रुपये. 2005मध्ये आम्ही पुण्यात आलेलो तेव्हा पहिला पगार यांना मिळालेला तो होता 1500 रुपये. त्याच्यातून आम्ही सुरुवात केली. पुढे जाऊन 5 ते 6 महिन्यानंतर मी पण जॉब करायचं ठरवलं. आता जॉब करायचं ठरवलं खरं, पण एवढ्या मोठ्या पुण्यासारख्या शहरामध्ये मला जॉब कोण देणार ना. शिक्षण जरी झालेलं असलं तरी भाषेचा प्रॉब्लेम यायचा. कारण पुण्यात मुळात खूप शुद्ध मराठी बोलली जाते आणि माझी होती गावठी भाषा. असं झालं की 5-6 महिने ह्यांचा जॉब झाल्यानंतर हे जिथे जॉबला लागले होते तिथे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टवरती होते.
त्यांच्या इथे रिसेप्शनिस्टने आम्हाला असा सल्ला दिला की पुण्यात KM हॉस्पिटल एक ट्रेनिंग दिलं जाते, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपंड स्वरूपात 3,000 मिळणार होते. मग तर आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही ते जॉईन केलं. मला इतका आनंद होता की यांचा पेमेंट हळूहळू 5 ते 6 महिन्यात 2,000पर्यंत पोचला होता आणि मला शिक्षण पण मिळते आणि 3,000 रुपये स्टायपंडसुद्धा मिळत आहेत. तर मी लगेच जॉईन करून घेतलं. म्हणजे 3,000 रुपये ही खूप मोठी अमाऊंट होती तेव्हा. जॉब तर जॉईन केलेला होता मी. स्टेशनपासून हॉस्पिटलपर्यंत मी व्यवस्थित पोचायचे, परंतु एकदा हॉस्पिटलमध्ये एंट्री करताना मला इतकं कन्फ्युजन व्हायचं की कोणत्या फ्लोअरला जायचं आहे आपल्याला. आणि इतकं मोठं हॉस्पिटल असल्यामुळं मी घाबरून जायचे, कारण इतकं मोठं शहर आम्ही कधी बघितलंच नव्हतं. वरती पोचेपर्यंत बराच गोंधळ उडायचा माझा. 2-3 दिवस माझा हेच चालू होतं. नंतर हळूहळू थोडंसं लक्षात यायला लागला. जसे दिवस पुढे पुढे जात गेले तसा माझा थोडासा कॉन्फिडन्स वाढत गेला. पण व्हायचं असं की कामाच्या ठिकाणी जिथं मी ट्रेनिंग घेत होते तिथं सिनियर हे असं, कुठे कोणत्याही जॉबमध्ये जावा तुम्ही, सिनियर हे असतातच. सिनियर असले की मग त्यांचं थोडंसं टॉर्चर वगैरे करणं हे चालू असतंच. त्यामुळे मला असं व्हायचं की मी एकदमच खेडेगावातून आलेले आणि हे सगळं सहन करायचं म्हणजे मला थोडंसं अवघड जायचं. हे सुरुवातीला मी बऱ्याच वेळेस रडत घरी यायचे की मिस्टरांना असं सांगायचे की असं होतं आहे माझ्याबरोबर म्हणून. मला म्हणजे थोडंसं लेट झालं तरी टॉर्चर केलं जातं किंवा एखादी चूक झाली माझ्याकडून तरी टॉर्चर केलं जातं. पण एक मजबूर होतो आम्ही की मला पेमेंट जास्त मिळत असल्यामुळं की आता जॉब करणं हे सुद्धा मजबुरीचं होतं. त्यामुळं ते सगळं सहन केलं मी आणि त्याच्यात बरंच काही शिकायला मिळालं. ते सहन केलं म्हणूनच पुढे ती सहन करण्याची सवयच लागली. म्हणजे प्रत्येक जॉबच्या ठिकाणी ते असतं हे कळालंच होतं की हे चालतंच आणि ते सहन करावंच लागतं, कारण आपण मजबूर असतो जॉब करण्यासाठी. त्यामुळं कसेबसं ते 1 वर्ष काढलं मी. तिथून पुढे काय झालं, अपडाऊनमध्ये बरेच वेळ जात असल्यामुळे मी चिंचवडला जॉब बघितला आणि इथं काय झालं की तिथला एक्सपिरियन्स बेसिसवरती मला 7,000 पेमेंट दिला गेला सुरुवातीला. त्यामुळं मी इथे लगेच जॉईन केलं, जवळच असल्यामुळे. आणि असं बऱ्याच वेळेस असं व्हायचं की सुरुवातीला एखाद्या वेळेस रिलीव्हर मिळाला नाही मला तर ओव्हरटाईम करावा लागायचा. मग त्याच्यातून असं जाणवायला लागलं आम्हाला की चांगलं ओव्हरटाईम केल्यावरती पेमेंट डबल मिळतो आहे. मग त्याची एक आवड निर्माण झाली. मग मी सर्रास डबल ड्युट्या करायला थांबायला लागले. पेमेंट जास्त यायला लागला म्हणून मिस्टरही डबल ड्युट्या करायला लागले, त्यांचाही पेमेंट डबल यायला लागला. ते मॉर्निंग इव्हिनिंग अशा ड्युट्या करतच होते. 2 ठिकाणी जॉब करायचे. मी एकाच ठिकाणी जॉब करत असूनसुद्धा मला जर संधी मिळालीच एखादा रिलीव्हर नाही आला तर मी ओव्हरटाईम करायचेच. त्यामुळे पेमेंटसुद्धा चांगला मिळायचा. बऱ्याच वेळेस मी 24 तासांनी घरी यायचे, कारण जेवणाचं ताटसुद्धा तिथं मिळायचं. त्यामुळे मी ओटी आनंदाने करायचे. माझा जेवणाचा खर्चसुद्धा वाचायचा आणि असं करत आमची बऱ्यापैकी ग्रोथ झालेली होती. आम्हाला पुण्यात येऊन एवढी वर्ष झालेली होती तरीसुद्धा आम्हाला गावाकडच्या लोकांनी कोणीच विचारलं नव्हतं की तुम्ही कसे आहात आणि तुम्हाला पैशाची गरज आहे का. तरी आम्हाला आलेल्या पैशात पहिलं काम आम्ही गावाकडच्या लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हतं, त्यांना आधी पाणी करून दिलं, बोरवेल करून दिला आणि मग राहण्यासाठी घरसुद्धा नव्हतं, झोपडी होती. त्याच्यात घर बांधण्यासाठी थोडीफार मदत केली आम्ही. 2009मध्ये आमच्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. पूर्ण प्रेग्नेन्सीत मी शेवटच्या दिवसापर्यंत ड्युटी केली. तेव्हा असं झालं की तो झाल्यानंतर 3 महिने मला मॅटर्निटी लिव्ह मिळाली होती. त्याच्यामध्ये 1-2 महिने परत आम्ही वाढवून घेतली. तोपर्यंत माझे मिस्टर माझ्या जॉबच्या ठिकाणीच शिफ्ट झाले होते. म्हणजे त्यांना तिथे HR मध्ये जॉब लागला होता. दोघं एकाच ठिकाणी असल्यामुळे तिथल्या म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्हशी यांनी बोलून घेतलं होतं की घरी मुलाला सांभाळायला कोणी नसल्यामुळे, प्रॉब्लेम असल्यामुळे माझ्या मिसेसला 1-2 महिने लीव वाढवून मिळावी म्हणून. एकत्र दोघं असल्यामुळे मला ती 2 महिन्याची लीव त्यांनी वाढवून दिली. पण पुढे असं झालं की मुलाला आम्ही पाळण्याघरात ठेवून मी परत जॉब जॉईन केला. तेव्हा त्याचे बरेच हाल व्हायचे. पाळण्याघरात मी ठेवायचे तर त्याला दिलेला खाऊ भरवला नाही जायचा आणि तो तसाच टाकून द्यायचे ती लोकं आणि आम्हाला सांगायचे की त्यांनी खाल्लं सगळं म्हणून. पण आम्ही जेव्हा त्याला घ्यायला जायचो तेव्हा तो ज्या प्रकारे रडायचा त्याच्यावरून मन इतकं नाराज व्हायचं, म्हणजे रडायला यायचं अक्षरशः त्याला बघितल्यानंतर. तो असं गळ्यात मिठी मारायच्या माझ्या. तेव्हा असं वाटायचं की नको बाबा हे सगळं. मग त्याचे हाल होत आहेत हे जाणवल्यानंतर मिस्टरांनी माझा जॉब सोडवला आणि इथून पुढे त्यांनी डबल ड्युट्या करायला सुरुवात केली. कधी कधी असं वाटायचं की आपलं पण शहरात 2 खोलीचं का होईना का घर असलं पाहिजे.
कधी असं वाटायचं की 4 लोकं मिळून 2 गुंठे जागा घ्यायची आणि अर्ध्या-अर्ध्या गुंठ्यात घर बांधायचं. आम्हाला असं वाटायला लागलं की थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस करून बघायला काय हरकत आहे. कारण मी घरी असायचे, त्यामुळे मला थोडाफार वेळ मिळायचा. जसा मुलगा 5-6 वर्षाचा झाला तेव्हा असं वाटायला लागलं की थोडंसं आपण वेगळ्या बिझनेसमध्ये उतरलं पाहिजे. तसं बघायला गेलं तर आम्ही बरेच बिझनेस केले. पहिला बिझनेस आमचा होता टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा. त्याच्यामध्ये आम्ही सुरुवात करायलाच त्या बिझनेसमध्ये मंदी आलेली होती. तरीसुद्धा न डगमगता आम्ही प्रयत्न केले की त्याला सक्सेस करायचा. आणि ह्यांना कसं व्हायचं की जॉब सोडून कुठलीही रिस्क घ्यायची नव्हती. ते कंटिन्यू जॉबला असायचे आणि त्यांनी जॉब करत करत साईडला हा बिझनेस आम्ही चालू केलेला होता. त्याच्यावरती लक्ष द्यायला खूप कमी वेळ मिळायचा. त्यामुळं मीच सगळं बघायचे तिकडे. पुढे जाऊन असं व्हायला लागलं की टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे कंपनीवाले आमचं किलोमीटर्स खूप प्रमाणात कट करत आहेत. त्याच्यामध्ये काहीच परवडत नाही आहे. त्यामुळं मग आम्ही तो पण बिझनेस बंद केला. पुढे जाऊन आम्ही बरेच असे बिझनेस केले जेणेकरून आम्हाला थोडाफार त्याच्यातून काहीतरी इन्कम चालू होईल म्हणून. जसं की मोबाईल रिचार्जची शॉपी टाकली आम्ही, फ्रूट्सचा बिझनेस केला आणि वडापावचा बिझनेस केला. मुलांना त्यासाठी ठेवलं होतं. पण असं आमच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष आम्ही थांबून केल्याशिवाय त्याच्यामध्ये सक्सेस होणार नाही आहे. मिस्टरांना जॉब सोडून कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती आणि पुढे जाऊन त्यांनी 2-3 ठिकाणी जॉब पकडून काम करायला सुरुवात केली. तीही अपयश आलं तरीसुद्धा खचून न जाता कंटिन्यू आपण काहीतरी प्रयत्न करत राहिले पाहिजेत. त्याच्यातून काही ना काही मार्ग निघत जातो. तसंच आमच्या बाबतीतसुद्धा झालं आणि फायनली आज आम्ही इथेपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि या सर्वाचं क्रेडिट मी मिस्टरांना देते, कारण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे हे सर्व उभं करण्यासाठी. कधी पाठीमागे फिरून बघितलं की असं वाटतं कसे आलो होतो आपण एकदम रिकाम्या हाताने पुण्यामध्ये, आणि आता बघितलं तर आता स्वतःच्या घरात राहतो आहे आपण, याचा खूप आनंद आहे. हे सगळं बघताना पाठीमागच्या आठवणी आल्या की स्वतःवरच इतका गर्व होतो की खरंच आम्ही ज्या जिद्दीने आम्ही ते सर्व प्रयत्न केले ते कुठेतरी सक्सेस झालेले आहेत. आणि हे सगळं बघताना खूप छान वाटतं. आमच्या स्वप्नातलं होतं की एक छोटंसं घर, थोडासा घरापुरता भाजीपाला करता येईल इतकीशी जागा, आणि ते शक्य झालंसुद्धा. आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की आमचं घर इतक्या सुंदर वातावरणात असेल आणि त्याचा आम्ही रोज असा आनंद घेऊ. चुलीवरचा स्वयंपाक, भाजीपाला घरचा, हे खरंच सांगायला पण खूप छान वाटतं आहे. जी काही स्वप्न घेऊन तुम्ही शहरात आलेला आहात ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. कधी ना कधी त्याच्यामध्ये यश मिळेलच. फक्त ती वेळ येण्याची वाट बघा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.